मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर जालना जिल्ह्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। जालना जिल्ह्याबद्दल व्हिडिओ टाकायचा राहिला होता, चला तर बघूया। मुख्य ठिकाणे मुख्यालय जालना आहे। जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी जिल्हा आहे। तर पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर परभणी आहे, आणि बुलढाणा हा पूर्वेला आहे। बुलढाणा आणि परभणी, आणि पश्चिमेला औरंगाबाद, उत्तरेला जळगाव। उत्तरेला कोणता आहे तर जळगाव, पश्चिमेला औरंगाबाद आहे, आणि दक्षिणेला बीड जिल्हा आहे। अशा या जिल्ह्याला सीमा लागल्या आहे। बाकी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ आहे 7788 हे क्षेत्रफळ आहे। एकूण लोकसंख्या किती आहे तर 19,58,483 एवढी लोकसंख्या आहे। तर किती आहे 19,58,483 एकूण लोकसंख्या आहे। पुरुष प्रमाण किती आहे, पुरुषांच्या महिला किती आहे, 1000 पुरुषांमागे 929 महिलांचं प्रमाण आहे। एकूण साक्षरता दर किती आहे तर 73.61 हा साक्षरता प्रमाण आहे। हे पण लक्षात ठेवा, आवश्यक मुद्दे आहे। खनिजे बघा, बांधकामासाठी लागणारा दगड व नदीकाठावरील रेती ही इथे प्रसिद्ध आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। प्रमुख शेती उत्पादने कोणती आहे तर मुख्य पीक आहे ज्वारी, कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, मका, भुईमूग, कडधान्य, द्राक्षे, केळी, मोसंबी ही इथली मुख्य पिके आहेत। मुख्य पिकेवर येतात क्वेश्चन, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। आणि जनरल आहे, सर्व जिल्ह्यात घेतली जातात, पण इथे जास्त प्रमाणात घेतली जातात। आदिवासी जमाती कोणत्या आहेत तर जालना जिल्ह्यामध्ये आदिवासी जमाती बघा, लमाण, भिल्ल, पारधी, कैकाडी ही नवीन जमात आहे, जे या जिल्ह्यात आहे, जालना जिल्ह्यात। इत्यादी जमाती इथे आढळतात। तर कोणत्या आहे, लमाण, भिल्ल, पारधी आणि कैकाडी। किती आहे तर 4 जमाती इथे आढळतात। तालुके किती आहे जालना जिल्ह्यात तर तालुका हे 8 आहे। तालुक्याची संख्या ही 8 आहे। जालना, अबड, भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर, मठा, जाफराबाद हे असे 8 तालुके आहे जालना जिल्ह्यात। नेक्स्ट आहे नद्या बघा, तर नद्या कोणत्या, गोदावरी, दुधना, कल्याण, कुंडलिका, पूर्णा, खेळणा, गिरजा, जीवरेखा, जुई इत्यादी नद्या आहेत। तर कोणत्या आहे, गोदावरी, दुधना, कल्याण, कुंडलिका, पूर्णा, खेळणा, गिरजा, जीवरेखा, जुई इत्यादी ह्या 1 किती 4 5 6 7 8 9 नद्या आहेत, लक्षात ठेवा संख्या। प्रशासन बघा, जिल्हाधिकारी कोण आहे तर विजय राठोड, डॉक्टर विजय राठोड इथले जिल्हाधिकारी आहे जालना जिल्ह्याचे। लोकसभा मतदारसंघ तर जालना हे लोकसभा मतदारसंघ आहे। विधानसभा मतदारसंघ बदनापूर येथे अनुसूचित जातीसाठी भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर हे विधानसभा मतदारसंघ आहे इथे। खासदार कोण आहे, रावसाहेब दानवे हे खासदार आहे। तर खासदार लक्षात ठेवा जालना जिल्ह्याचे तर रावसाहेब दानवे आहेत। पर्जन्यमान किती आहे तर वार्षिक पर्जन्यमान आहे 763 मिलीमीटर म्हणजेच 30 इंच। 763 लक्षात ठेवा वार्षिक पर्जन्यमान। आमदार कोण आहे तर कैलास गोरट्याल हे आमदार आहे। कोड नंबर काय आहे, पिनकोड 431203 हा पिनकोड नंबर आहे। तर किती आहे पिनकोड 431203। लोकसंख्या सन 2011च्या जनगणनेनुसार तर किती लोकसंख्या आहे सन 2011च्या जनगणनेनुसार। राज्याचे नाव महाराष्ट्र, जिल्ह्याचे नाव जालना, क्षेत्रफळ किलोमीटरमध्ये 7718 चौरस किलोमीटर। विकास संख्या, गट विकास संख्या किती आहे तर 8 आहे। ग्रामपंचायतीची संख्या किती आहे तर ग्रामपंचायतीची संख्या आहे 779। 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या बघा, तर एकूण लोकसंख्या किती आहे 19,58,483 बघितलं आपण। पुरुष लोकसंख्येचं प्रमाण किती आहे
तर पुरुष लोकसंख्येचं प्रमाण आहे 10,15,116. 10,15,116 लक्षात ठेवा. संख्या लक्षात ठेवा, म्हणजेच 51.84%. पर्सेंटमध्ये पण विचारू शकते किंवा लोकसंख्या आकड्यामध्ये पण देऊ शकते, तुम्हाला अंकात पण देऊ शकते असे, आणि असे प्रमाणमध्ये पण देऊ शकते. महिला लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे तर 9,43,367. 9,43,367 म्हणजेच 48.16% महिलांच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे. नेक्स्ट बघा, अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे तर 2,72,266. म्हणजे भरपूर प्रमाण आहे तरी अनुसूचित जाती लोकसंख्येचं 2,72,266 म्हणजेच 13.90% लोकसंख्या आहे. अनुसूचित जमाती लोकसंख्या किती आहे तर 42,263 म्हणजे 2.15%. 2.15% अनुसूचित जमाती लोकसंख्येचं प्रमाण. अनुसूचित जातीचं 2,72,266 म्हणजेच 13.90%. हे पण लक्षात ठेवा. साक्षरता दर बघा, संपूर्ण साक्षरता किती आहे तर 71.52. टक्केवारीतच देणार असं विचारणार नाही तुम्हाला, संख्या नाही विचारणार, टक्केवारीतच विचारणार. पुरुष साक्षरता 81.53%. महिला साक्षरता 60.95%. एवढं महिलांचं साक्षरतेचं प्रमाण आहे. पुरुषांचं प्रमाण 81.53%. संपूर्ण साक्षरता म्हटलं तर 71.52%. आणि महिला साक्षरतेचं प्रमाण म्हटलं तर 60.95%. लक्षात ठेवा. जालना जिल्ह्याची महत्त्वाची माहिती बघा. जालना जिल्ह्याची महसुली गावांची संख्या किती आहे तर 972. एवढी महसुली गावांची संख्या आहे. ग्रामीण घरांची संख्या 3,20,908. ग्रामीण घरांची संख्या आहे 3,20,908. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या किती आहे 3,13,103. एवढे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या आहे. ग्रामीण भागातील शाळांची संख्या किती आहे तर 1,501. एवढी ग्रामीण भागातील शाळांची संख्या आहे. अंगणवाडीची संख्या बघा 2,030. एवढी अंगणवाडीची संख्या आहे 2,030. लक्षात ठेवा. प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या किती आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ही 44 आहे. प्राथमिक उपआरोग्य केंद्राची संख्या 223 आहे. पशु आरोग्य दवाखाने 59 आहे. हे पण लक्षात ठेवा. संशोधन संस्था बघा, बारवाले संशोधन संस्था जालना औद्योगिक वसाहत येथे आहे. तसेच जालना जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या बदनापूर तालुक्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र तसेच कडधान्य संशोधन केंद्र आहे. तर बघा, संशोधन केंद्र आहे, मोसंबी संशोधन केंद्र आहे बदनापूर येथे. तसेच कडधान्य संशोधन केंद्र आहे, म्हणजे तूर संशोधन केंद्र पण ते कडधान्यात येते, त्याच्यामुळे ते तिथे आहे बदनापूर येथे. कृषीच्या दृष्टीने ग्रामसेवक, कृषीसेवक या दृष्टीने क्वचित अत्यंत आवश्यक आहे. मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर येथे आणि कडधान्य संशोधन केंद्रसुद्धा बदनापूर येथे आहे. नेक्स्ट बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इतिहास, संस्कृती, कला संशोधन, वारसा जतन व ग्रंथ वस्तुसंग्रहालय अबड या संस्थेच्या माध्यमातून इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जालना जिल्ह्यातील अज्ञात इतिहासावर संशोधन करीत आहे. तर कोण इतिहासावर संशोधन करीत आहे ते तर रामभाऊ लांडे. लक्षात ठेवा हे नाव. इतिहास संशोधक कोण आहे आणि कोणत्या संस्थेच्या माध्यमातून तर वस्तुसंग्रहालय अबड. वारसा जतन व ग्रंथ वस्तुसंग्रहालय अबड या संस्थेच्या माध्यमातून इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जालना जिल्ह्यातील अज्ञात इतिहासावर संशोधन करीत आहे. मत्स्योदरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील अभ्यासन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. विशेष शिक्षण बघा, शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे आहे. शासकीय तंत्रनिकेतन JES कॉलेज जालना येथे आहे. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना येथे आहे.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे राष्ट्रमाता इंदिरा गांधी. मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय जालना येथे आहे. आणखी जांबुवंत विद्यालय रोहिलागड येथे आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मराठवाडा कॅम्पस जालना येथे आहे. पण लक्षात ठेवा. पर्यटन आणि धार्मिक स्थळे बघा. जालना शहराची ममादेवी आनंदस्वामी, जालना शहराची ममादेवी आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदिर, मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर, तर मत्स्योदरी देवीचे कोणते हेमाडपंथी मंदिर येथे आहे. राजूरचा गणपती आहे. राजूरचा गणपती येथे समर्थ रामदासांचे जन्मस्थान आहे. जाम येथे, जाम हे कोणाचे जन्मस्थान आहे तर समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे. तालुका घनसावंगी प्रसिद्ध दर्गा आहे. राऊंडपराडा तालुका आबड या ठिकाणी दरवर्षी मोठा उरूस भरतो. येथे चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. वालसावंगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जाम या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला होता. तर घनसावंगी तालुक्यातील जाम या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला होता आणि ते जालना जिल्ह्यात आहे. उद्योगधंदे बघा. भारताने अंतराळात सोडलेल्या उपग्रहाशी सातत्याने संपर्क ठेवणे सोयीचे ठरावे, ते जास्तीत जास्त सुकर व्हावे, अचूक व अत्यंत महत्त्वाचे कार्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि यासारख्या अनेक तांत्रिक, भौगोलिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळ उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र उभारले आहे. तर जालना शहराजवळ आहे हे लक्षात ठेवा. उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र दळणवळणाच्या दृष्टीने सवलती मंत्रालयाने जालनाच्या दृष्टिकोनामुळे केंद्रीय दळणवळण सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी शहराजवळ अनुश्रवण भूकेंद्र उभारले आहे. नेक्स्ट बघा. हिवाळा हा जिल्हा हायब्रिड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बीडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदाहरणार्थ दाल मिल, बी बियाणे तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. तर बघा, हिवाळा हायब्रिड सीड्ससाठी प्रसिद्ध आहे आणि स्टील रिरोलिंग मिल आहे. येथे बीडी उद्योग चालतात. तिथे शेतीवर आधारित उद्योगधंदे चालतात. दाल मिल, बी बियाणे तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. हा जिल्हा संकरित बियाणे प्रक्रियेसारख्या कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे? संकरित बी बियाणे और कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मैको, महिंद्रा, बेंजो, शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्ह्यात आहेत. तर मैको कंपनी आहे, महिंद्रा आहे, बेंजो, शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. जालन्याला स्टील ऑफ सिटी आणि बियाण्याची राजधानी देखील संबोधण्यात येते. तर जालना जिल्ह्याला काय संबोधण्यात येते? स्टील ऑफ सिटी आणि बियाण्यांची राजधानी म्हणून जालन्याला संबोधण्यात येते. तर बियाण्यांची राजधानी असा क्वेश्चन आला तर जालना आन्सर लिहिता आलं पाहिजे. आणि स्टील सिटी म्हटलं तरी जालना लिहायचं. नेक्स्ट आहे. येथे हातमाग आणि यंत्रमागद्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. हातमाग आणि यंत्रमाग कापड बनविण्याचे केंद्रसुद्धा येथे आहे. इथले मंदिरे देवळे बघा. जालना शहरापासून 46 किलोमीटर अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. जवळच नेर या गावात वटेश्वर महाराज मंदिर आहे. ते महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. वटेश्वर महाराज मंदिर येथे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. वटेश्वर महाराज मंदिर. येथून 25 किलोमीटरवर राजूर गणपती हे देवस्थान आहे. राजूर गणपती देवस्थान. जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर देऊळगाव राजा रोडवर वाघरोडू देवीचे मंदिर आहे. वाघरोडू देवीचे मंदिर आहे. लक्षात ठेवा. जालनापासून 10 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रोडवर
माडाचा गणपती, तसेच माडाचा गणपती पण इथे प्रसिद्ध आहे. माडाचा गणपती अलीकडे जालना बसस्थानकापासून अंदाजे 5 किलोमीटर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे. तेथे वर्षभर काही ना काही आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. बघा, प्रसिद्ध माडाचा गणपती, दत्ताश्रम, काय आध्यात्मिक कार्यक्रम आहे. जालन्यापासून 44 किलोमीटर रॉबर्टपासून जांबुवंतगड, जामखेड तालुका आबड येथे रामायण काळातले हनुमानानंतर श्रीरामाचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे. बघा, रामायण काळातले जांबुवंत त्यांच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. जांबुवंत हे कृष्णाच्या ह्याच्यातले होते. काय म्हणतात, हनुमानानंतर श्रीरामाचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे. ते दुसरे असतील, हे दुसरे. तसेच त्या शेजारी रोहिलागड तालुका आबड या ऐतिहासिक गावी येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि अनेक शिलालेख आहे. जालना जिल्ह्यामध्ये आबड येथे मत्स्यधरी देवीचे मंदिर आहे. प्रतिवर्षी नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. नेक्स्ट, जालना जिल्ह्यातील आबड तालुक्यात बनारसी ग्रामीण देवस्थान आहे. तिथे आबड, घनसावंगी, जालना या तालुक्यातील भक्त येतात. पाथरवाला गावची ऐतिहासिक अशी नोंद पुरातत्व खात्याकडे असून यादवांचा सेनापती खोलेश्वराच्या नावाने खोलेश्वर महादेव मंदिर तसेच पार्थ मंदिर आहे. याच गावचे विद्यमान पालकमंत्री राजेश अंकुशराव टोपे हे भूमिपुत्र आहे. अंकुशराव टोपे इथले भूमिपुत्र आहे. डोणगाव येथे बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा आहे. तर डोणगाव येथे काय आहे, तर बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा आहे. बोहरी समाजाचा. जामखेड येथे कोरीव मूर्तिकाम असलेले खडकेश्वर महादेव मंदिर आहे. तर खडकेश्वर महादेव मंदिर कुठे आहे, तर जामखेड येथे आहे. हे पण लक्षात ठेवा. भारतातील एकमेव जांबुवंत मंदिर जामखेड येथे आहे. तेच जांबुवंत मंदिर. श्रीकृष्ण जांबुवंत युद्धभूमी तेच आहे. श्रीकृष्णाच्या काळातलेच आहे जांबुवंत, जे नंतर युद्ध जिंकला आणि जांबुवंतांनी आपली मुलगी त्यांना सत्यभामा म्हणून त्याच्यासोबत लग्न करायला लावलं कृष्णाला. तेच आहे ते. नंतर तिला स्त्रीचं रूप प्रदान झालं अशी म्हणून कहाणी आहे. तेच आहे ते. श्रीकृष्ण जांबुवंत युद्धभूमी म्हणून जामखेडला लौकिक आहे. चला, तर ही झाली पूर्ण माहिती आपल्या जिल्ह्याबद्दल, जालना. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी म्हणायचं काम नका ठेवू. ज्यांनी हा लेक्चर बघितलं, अटेंड केलं असेल, त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना. चला, तर भेटूया नेक्स्ट जिल्ह्याची माहिती घेऊ.